प्रत्यक्षातही तितकीच सुंदर असणार आहे आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. डोळेवालीला भेटतायत. आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरमात आहेत ते डोळे तर माझेच आहेत. मग यांना फोन कोणी केला? हे कोणाला भेटायला जाणार आहेत? पारू काय झालं? ऍक्च्युली ती जेव्हा मला भेटणार आहे ना. हा बोल. मला घरातली कामं पडली आहेत. ओके. तुमच्याशी गप्पा मारायला येळ नाही मला. बरं ठीक आहे. प्रीतम 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 यार कुठे गेला प्रीतम? प्रीतम थांब 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 थांब. यू आर अ जीनियस. तुला माहिती आहे तू दिलेली आयडिया असली वर्क झाली ना, म्हणजे तिला जेलस फील व्हावं म्हणून तू सांगितलं तसंच केलं आणि ती अशी रागवली ना की तिचा नाकाचा शेंडा असा रागाने लाल झाला होता. तू बघायला हवं होतंस. तू नुसते इमोजी नको पाठवस मला. म्हणजे अरे म्हणजे तिचं नाव माहित नाहीये मला. ह्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? मी तुला माझं लवगुरू म्हणून तू सांगितलेलं सगळं करतोय ना. आता फक्त एकदा तुझी मैत्रीण माझी मैत्रीण बनून तिच्या समोर गेली ना की मग ती चिडून तिच्या भावना माझ्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. अरे भावा तू टेन्शनच घेऊ नको. हे मुली पटवणे वगैरे नाही. म्हणजे भाई का केले रे. अरे अरे पुढे कानात ते हेडफोन का काय घालतात ना? तुला काय करायचंय हेडफोन्सचं? मला नको आहे. ठीक आहे, गणीसाठी हेडफोन्स मी मागवेन. पारू तू माझी मैत्रीण आहे ना म्हणून मी तुला सांगू शकतोय. तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. असं का वाटतंय? सुखाच्या वाऱ्याची निस्ती झळ लागते. रखरखत्या उन्हात डोळ्यांना गारवा जाणवतोय आणि मग लगेच भकास माहेरान दिसतंय. मी जिच्यावर मनापासून प्रेम करतो ना ती प्लीज मला एकदा मिळू दे. ते घालायची लायकी आहे तुझी? हे कानातले नाही. चल पटकन कानातले काढ आणि दे माझ्या हातात. हे कानातले मला आदित्य सरांनी दिले आहेत. हे मी कसं सांगणार यांना? कसं पटवून देऊ की हे कानातले माझेच आहेत? हे ऐकू नाही येते काय बोलले मी? कानातले काढ आणि माझ्या हातात दे. नाही तू तर असं नाही ऐकणार. दामिनी मॅडम ऐका ना. दामिनी मॅडम तुझं नशीब फार चांगलं आहे पारू की मी पोलिसात तक्रार नाही केली तू चोरी केलीस म्हणून. नाहीतर चोरी केली म्हणून तुला जेलमध्ये राहावं लागलं असतं पुढचं अख्खं आयुष्य. वा 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 वा. हे बघा शेवटी मी कानातले मिळवलेच. मला जे हवं असतं ते मी मिळवतेच कारण माझं नाव काय आहे? दामिनी. पण मला एक प्रश्न पडलाय. हे एवढे महागडे कानातले या भिकारड्या मोलकर्णीकडे कसे आले? जाऊ देत, आपल्याला काय, आपल्याला तर फुकट मिळाले. बाबळा ते कानातले तुला आदित्य बाबांनी दिले होते ना? वय मग तू त्यांना का दिलेस? बाळा तुझ्या नवऱ्याने तुला दिलेली वस्तू तो त्यांना द्यायला नको होती. आत्या मी दामिनी मॅडमना काय सांगणार होते की ते कानातले मला आदित्य सरांनी दिले आहेत म्हणून. पण आत्या
मला ना वेगळीच भीती वाटते. आदित्य सरांनी त्या कानातल्या बद्दल विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? बरोबर. आदित्य बाबांनी तुला कॉफी घेऊन यायला सांगितलं. नाही, तुला खरं सांगू का, जेव्हापासून मला कळलंय ना त्या लोगोवरचे डोळे तुझे आहेत, तेव्हापासून माझं मन कशात म्हणजे कशात लागत नाही. सतत तुला बघत राहावंसं वाटतं, तुझ्याशी बोलत राहावंसं वाटतं. कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. यु नो व्हॉट, तुझ्याशिवाय ना आयुष्यात कशाला म्हणजे कशालाच अर्थ नाही. सतत सगळीकडे तू दिसत असतेस मला, सगळीकडे. कापी आणलीये, थंड होण्याच्या आधी पिऊन घ्या. No, that is so sweet of you. आणि नुसतंच बोलून पोट भरत नसतंय. काय खोटारडी मुलगी आहे ती. एवढे दिवस मी रोज यांच्या समोर असायचे आणि यांना नाही कळलं की ते डोळे माझे आहेत म्हणून. आणि आज ती मुलगी म्हणते की ते तिचे डोळे आहेत, तर यांचा लगेच विश्वास बसला. असं कसं होऊ शकतं? मग तर यांना हे बी नाही कळणार की माझ्या कानातले नाहीत. जाऊ देत, यांनाच काय पडलेली नाही तर मी तरी काय विचार करू.